पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। माळीण दुर्घटनेला 12 वर्ष, जखमा अजूनही ताज्याच। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे नाव उच्चारलं तरी आजही अंगावर शहारे येतात। 30 जुलै 2014 रोजी पहाटे डोंगराची प्रचंड दरड कोसळून संपूर्ण गाव काही क्षणात मातीखाली गाडलं गेलं। या भीषण दुर्घटनेत तब्बल 151 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेला आज 12 वर्षे पूर्ण होत असताना जखमा अजूनही ताज्याच आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भागात वसलेलं छोटंसं माळीण गाव, हिरवाईनं नटलेलं, भात शेतीवर उदरनिर्वाह करणारे गावकरी आणि गुण्या गोविंदाने नांदणारे हे गाव मात्र 30 जुलै 2014च्या पहाटे निसर्गानेच या गावावर भीषण घाला घातला। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर पहाटे गावाच्या वरच्या डोंगराची प्रचंड दरड कोसळली आणि काही क्षणात संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। या दुर्घटनेत तब्बल 151 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। अनेक कुटुंबे कायमची उद्ध्वस्त झाली तर अनेकांची संपूर्ण वंश परंपराच संपुष्टात आली। या दुर्घटनेतून बचावलेल्यांच्या आठवणी आजही अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। त्या दिवशी सकाळी जे काही ग्रामस्थ शेतीच्या कामासाठी किंवा इतर कारणाने घराबाहेर पडले होते तेच या भीषण आपत्तीतून बचावू शकले। घरात असलेले बहुतांश नागरिक दरडीखाली दबले गेले। माळीण दुर्घटनेतून बचावलेले ग्रामस्थ मोतीराम लेंबे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। माळीण झालं तर होते का तुम्ही? काय काय पाहिलं त्यावेळेस तुम्ही दादा? आपल्या इथं बर, तुमचं घर होतं, तुम्ही वाचले याच्यातून? तुम्ही ज्यावेळेस घडलं तर तेव्हा मी हे घडलं तेव्हा शेतात गेलो, पाठीमागं असं घडलं ना। हा का? मग तेव्हा नंतर आले काय नाही, अहो 7:30च्या दरम्यान मध्ये वरून जसा डोंगर आला तसा डायरेक्ट गाव कोंबड्यासारखा डालल्या गेल्या। इकडे हुई नाही, सुई नाही, काय नाही, डायरेक्ट डोंगरच बांधला। बापरे। आणि मग ह्या राडा खाली मग ते एस वाल्यांना पाहिलं, मग इकडे तिकडे खाली गेला, आम्हाला तिकडून यायला चान्स नाही। मग काय वाचलं का नाही? किती लोक? वाचायला काय नाही वाचलं, फक्त बाहेर जेवढी गेली ना तेवढी। आतमध्ये घरांमध्ये सगळी 5 मिनिटामध्ये नाहीशी झाला गाव ना। बुवा असं सरत आलं असं नाही, आला जणू काय ईस पडली ना, आपण फटांगडा असं लावतो, डायरेक्ट डालल्या गेली कोंबड्यांसारखी। किती वाजता झालं असं साधारण? ते सकाळची 7:30ला 7:30ची दरम्यान। लोक काही बाहेर पडली होती, काही तयार होत काही बाहेर पडायला चान्सच नव्हता ना, पाऊस लय होता। ज्यांचं ताली फुटले ते बुवा शेतात गेली, काही येऊन बोळातून खाल्ला झाली, कारण काही जी थांबली शेतात तेवढी बुवा असली। मग काय नाही, कोंबडी नाही, चितडी नाही, काय वाचला नाही। वरची लोक वाचली गेली असती, पण खाल्ली थोडीफार जरा निम्मा गाव वाचला असतं, मग तसं काहीच वाचलं नाही। आणि मग झाल्या इकडून तिकडून, मग आल्या बा इकडून JCB BCB, आणि मग इकडून केली सुरुवात माणसा काढायला, तर ती फुगून गेलेली, खाटावर जशी पडलेली झोपलेली तशीच। घर कोणचा कुठं काय कोणचा काहीच नाही, पण बॉड्या बाकी त्यांनी तेवढ्या काढल्या। पहिल्या दिवशी चांगल्या आल्या, दुसऱ्या दिवशी आहे ना कोणचा हाताचा आला, कोणचा पायचा आला, कोणचा डोकाचा आला, असं झालं। अनेक दिवस सुरू असलेल्या या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला होता। माळीण दुर्घटनेने महाराष्ट्राला मोठा धडा दिला, मात्र हा धडा केवळ स्मरण दिनापुरता न राहता भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।